नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत सुकी अशी डाळ पालक। तुम्ही इथे पाहू शकता, अगदी चमचमीत अशी ही डाळ पालक बनली जाते। करायला एकदम सोपी आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते। संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पालक घेतला। पालक सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नंतर तो बारीक कट करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर मी इथे घेतले अर्धी वाटी मसूर डाळ घेतले। मसूर डाळ स्वच्छ धुवून ती छान भिजवून घ्यायची आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तूर डाळही वापरू शकता। तसेच मी इथे घेतलेत शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणेही मी इथे भिजवून घेतलेत आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात। गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल। तेल छान तापलं गेलं की त्याच्यामध्ये घालायची आहे मोहरी। मोहरी तडतडली की लगेच घालायचं आहे जिरे। जिरेही छान फुललं गेलं की आता याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालून एक अर्धा मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। लसूण व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार लाल तिखट, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ। हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पालक। सर्व पालक घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला गॅस मोठा ठेवून 1 मिनिटभर आपल्याला ही पालक परतून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता 1 मिनिटभर मी ही पालक व्यवस्थित परतून घेतले। ती छान अशी शिजली गेली। आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे। आता आपण याच्यामध्ये घालायचे आहे शेंगदाणे आणि भिजवून घेतलेली डाळ। अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। आता शेंगदाणे आणि डाळ व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे। सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर मी याच्यावरती 1 वाटी पाणी घालून घेऊया आणि 2 मिनिटं व्यवस्थित हे शिजवून घेऊया। तर 2 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपली भाजी आणि डाळ व्यवस्थित शिजली गेली आहे। आता आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहोत। भाजीमध्ये पाणी घालताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे। तर मी ते अगदी पाव वाटी पाणी घालून घेतलं आहे। पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवून फक्त एक अर्धा मिनिट छान अशी ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर एक अर्धा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपली भाजी परफेक्ट अशी शिजली गेली आहे। तर आपली भाजी इथे आता तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा। त्याचबरोबर शेअर करा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा। धन्यवाद।